नमस्कार मंडळी, कोकणची पुण्याई या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी तेली तुमचं खूप सारं स्वागत करतो आहे. तर मंडळीनं दुपारची वेळ आहे, सकाळी जरा थोडंसं पाऊस होतो त्याच्यामुळे व्हिडिओ करता येईल नाही, सकाळपासून स्टार्ट करता येईल नाही. तर मंडळीनं आता आम्ही लावणीला सुरुवात तर केलं. तर लावणीत जे काय मजा वगैरे असतं ना ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळतील. आणि आता कसे म्हणजे लावणीची आता काय पद्धत आहे, सिच्युएशन काय आहे ती देखील दाखवते तुमका. आणि आता विषय कसं, आता पाऊस नसल्यामुळे पाटाच्या पाण्यानं आमका लावणी लावची लागणार आहे. तर आता लावणी लावू स्टार्ट तर केला. आता जातो, दुपारचे वाजले 2च. मगाशी पाटाचं पाणी घेऊन येलं. साधारणतः 2 किलोमीटर नंतर पाटाचं पाणी हाणूसाठी जावंचं लागतं. ते गेलेले आधी ऑलरेडी पहिलं सुरुवाती काढून ठेवलं होतं, पण आपल्या कोपऱ्यापर्यंत हाणूसाठी थोडेसे रवलेलं बेनावळ वगैरे करूची होती, ती सकाळच्या याच्यामध्ये वेळामध्ये तेवढा करून टाकला. आणि आता आपण लावणी लावणार आहोत. तर आपण आता स्टार्टर करणार आहोत. आता ती आमची खोळा, म्हणजे पाऊस वगैरे येईल तर आता खोळकून वापरत नाही, आता हेच रेनकोट वापरतात. जेवलेल्याची डेकर येतात. तर चला आपण आता डायरेक्ट जाऊया शेतामध्ये आणि तिकडनं आपण व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट करूया. मित्रांनो, दोन्ही साईडपासून जंगल एकदम आणि मधनं वाट आहे आमच्या शेतात जाण्यासाठी. ही वाट आमची खूप चांगली होती मित्रांनो, पण विषय काय झालो, पाण्याची लाईन टाकल्याने ना त्यापासून आमची वाटेची पूर्ण माती करून टाकल्याने. आता ही वाट खूप मस्त होती पहिली सुरुवातीक, त्याच्यामुळे आता काय तेंका पण बोलू शकत नाही. ज्या त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आता लावचं लागतं. हे बघा, ही पुढे गेली आपली, आपल्याला आता ह्या साईडला जायचं. ह्या साईडला आपले कोपरे आहेत, इकडचे झाल्यानंतर आपण खालच्या साईडला जाणार आहोत. तर मंडळीनं आपण कोपऱ्यात आपल्या पाणी सोडूनच ठेवलेलं मगापासून. मगाशी पाटाचं पाणी आणलं होतं, बऱ्यापैकी लागला. 2 कोपऱ्यांसाठी ठेवलेला. एक कोपरं जातानाच आपण ढवळून गेलेलं, म्हणजे पाणी तेवढं मुरत नाही ढवळून ठेवलं की. बघा, हे आपलं आता अर्ध कोपरं झालं लागलं बऱ्यापैकी. आणि याच्यात दुर्वा मारण्याची आहेत, तरी काढली. हे बघा, एवढी गारो बघा दुर्वांचं. हे झालं, हे आता थोडंसं धरवला. हे एकदा धरून झालं, आता शेवट फक्त एकदा धरल्यानंतर लावणीला सुरुवात करूची आहे. हे बघा पाणी, बघा असं पाटाचं पाणी आणूचं लागतात. 2 किलोमीटर अंतर पुढे. आणि आपण सकाळपासून त्या बागेपासून, आमच्या बागेपासून इथपर्यंत वाट हाणलो. आतापासून सुरुवात. आता का पाण्याची आपल्या कमतरता नाही, आता चालू करणार आहोत. आई आणि पप्पा येतीलच थोड्या वेळात, तोपर्यंत आपण नांगरणी करूया लवकर एकदा, कारण आपल्या परत संध्याकाळी जाऊचं दुसरीकडे. त्याच्यासाठी आपण लवकर तयारी करूया. आणि मंडळीने ही बघा, तेव्हा आपलं तरवो तृप्ती तरव. आणि कालच्या दिवसात आपण हे बघा, हे 4 कोपरे लावले एका दिवसात, कारण काल पाऊस होतो, व्यवस्थित पाऊस होतो. आज दिवसभर पावसाचे थेंबसुद्धा नाही, त्याच्यामुळे पूर्णपणे वाट लागली आजच्या कामाची. त्याच्यामुळे ह्या पाटाक जाऊन पाणी आणायचं लागला. आता आपण पावसाच्या ह्याच्यावरती केलं असतं. हे बघा, लावणी जरा पण पाणी नाही. हे बघा, असंच आपण तरव काढलं. आता हे एवढं 3 कोपऱ्यांका, 3-4 कोपऱ्यांका होतो अजून. मग हे झालं की लावला की नंतर आम्ही इकडची साईड करू घेणार. तर चला तुमका दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मस्त होणारा. आता कामच चालू करूया.
मंडळीने दुर्वा बघा. हे आता नांगरलं त्या ट्रॅक्टरातनं एवढी दुर्वा दिली. दुर्वा बघा कोणाकोणी असते घेऊन पूजेक अनलिमिटेड आहेत. तर आता ही झाली आपली तासाक आपण धरला. आता आपण लास्ट चिखल करणार आणि नंतर आता लावणीला सुरुवात करणार. आता खोरा आणि मेरा घालूची आहे फक्त बाकी. चला स्टार्ट करूया कामाक. खोरा लावू आता चालू करूया. तर मंडळीनं अशा प्रकारे आमची लावणी लावून स्टार्ट झालेली आहे. लावणी लावून चालू केल्याने हे बघा अर्धी झाली लावून. एवढं सोभाग लावलो मी तिघांनी लावलो, मी पप्पा आणि आई. आता हे कोपरो करून देऊया चिखल. मग हे लावून झाल्यानंतर मग बघूया आपले दोन्ही कोपरे होतील लावून.